हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराड. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत द लिव्हिंग वर्ल्डचा पुढचा पॉईंट सिस्टमॅटिक्स. सिस्टमॅटिक्स आणि टॅक्सॉनॉमी ह्या दोन डेफिनेशन तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो, कारण ह्या दोन्ही डेफिनेशन ह्या क्लासिफिकेशन्स किंवा सिस्टमॅटिक्स हा जो पॉईंट आहे याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. सिस्टमॅटिक्स म्हणजे काय म्हटले बघा. आता टोटल ही सिस्टमॅटिक्सची डेफिनेशन आहे, सायंटिफिक स्टडीज ऑफ सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग डिफरंट काइंड्स ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड ऑल्सो आयडेंटिफिकेशन, नॉमिनिक्लेचर अँड क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. पण या ठिकाणी मी लिहित असताना तुकड्यांमध्ये लिहिलेलं आहे, त्याचे वेगवेगळे पार्ट्स केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला लक्षात राहते. डेफिनेशन काय आहे बघा. इट इज द सायंटिफिक स्टडीज ऑफ म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला अभ्यास कशाचा, सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस. सिमिलरिटीज म्हणजे समानतेचा, डिफरन्सेस म्हणजे विविधतेचा. अमॉंग डिफरंट काइंड्स ऑफ ऑर्गॅनिझम्स म्हणजे वेगवेगळ्या सजीवांमध्ये समानतेचा आणि विविधतेचा शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला अभ्यास, याला काय म्हणायचं, सिस्टमॅटिक्स. ओके, सो काय लक्षात ठेवणार आहे मराठीमध्ये बघा. वेगवेगळ्या सजीवांमध्ये समानतेचा आणि विविधतेचा केलेला शास्त्रशुद्ध अभ्यास, याला काय म्हणायचं आहे, सिस्टमॅटिक्स. सो सायंटिफिक स्टडीज ऑफ सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग डिफरंट काइंड्स ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड ऑल्सो आयडेंटिफिकेशन. मग ज्या सजीवाचा आपण अभ्यास करणार आहे त्याची ओळख करायची आहे, बरोबर आहे. नॉमिनिक्लेचर, त्याला नाव द्यायचं आहे. अँड क्लासिफिकेशन, त्याचं वर्गीकरण करायचं आहे. म्हणजे फक्त वेगवेगळ्या सजीवांमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने समानतेचा आणि विविधतेचा अभ्यास करायचा नाही, तर अभ्यास केल्यानंतर त्याची ओळख करून घ्यायची आहे, त्याच्यानंतर त्याला नाव द्यायचं आहे आणि त्याला त्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे, याला म्हणायचं सिस्टमॅटिक्स. ओके, सो हा झाला सिस्टमॅटिक्स. शॉर्टकट काय आला, INC. I stands for identification, M stands for nomenclature, C stands for classification. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे टॅक्सॉनॉमी, ह्याचे सुद्धा पॉइंट केलेले आहेत. टॅक्सॉनॉमीची डेफिनेशन तुम्हाला ब्रांचेस ऑफ बायोलॉजी मध्ये मी सांगितलेलं आहे. इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. बायोलॉजीची अशी एक ब्रांच आहे मग ज्याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो. शॉर्टकट काय लक्षात ठेवायचं बघा, CINDC. शॉर्टकट काय आहे त्याचा, CINDC. C stands for collection, I stands for identification, N stands for nomenclature, D stands for descriptions and C stands for classifications. ओके, मग आता या ठिकाणी अपोजिट झालेलं आहे, राईट. मग अपोजिट झालेलं करेक्ट करा. सो ब्रांच ऑफ बायोलॉजी, टॅक्सॉनॉमी काय आहे, इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ कलेक्शन. पहिल्यांदा ज्या वेळेला आपल्याला एखाद्या सजीवाचा अभ्यास करायचा असेल त्यावेळेला आपल्याला त्याला गोळा करावा लागणार आहे, कलेक्शन करावं लागणार आहे त्याचं. नंतर आयडेंटिफिकेशन, त्या सजीवाची ओळख करून घ्यावी लागणार आहे. ओळख झाल्यानंतर त्या सजीवाला नाव द्यायचं एक वेगळं शास्त्रशुद्ध पद्धतीनं, नॉमिनिक्लेचर्स. नंतर नाव दिल्यानंतर तिची सगळी मॉर्फॉलॉजी आणि अनॅटॉमी माहीत करून घ्यायची किंवा फक्त मॉर्फॉलॉजी माहीत करून घ्यायची आणि ती लिहून काढायची, त्याला म्हणायचं डिस्क्रिप्शन्स. ओके, आणि मग डिस्क्रिप्शन झाल्यानंतर त्याला काय आलं शेवटी, कलेक्शन, आयडेंटिफिकेशन, नॉमिनिक्लेचर, डिस्क्रिप्शन्स अँड क्लासिफिकेशन. सगळ्यात शेवटी त्याचं वर्गीकरण करायचं आहे, क्लासिफिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. ही झाली टॅक्सॉनॉमी. काय आले टॅक्सॉनॉमीची डेफिनेशन, एवढं लक्षात ठेवायचं. CINDC पुढे आपण P वाढवू शकतो. P स्टँड्स फॉर प्रिझर्वेशन. ओके, सो इट इज द व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टॅक्सॉनॉमी. It is the branch of biology which deals with study of collection, identification, nomenclature, descriptions, classification and preservation of plants or animals. या पद्धतीने ही झाली मित्रांनो सिस्टमॅटिक्सची डेफिनेशन. ही आलेली आहे टॅक्सॉनॉमीची डेफिनेशन. आता सिस्टमॅटिक्स आणि टॅक्सॉनॉमीच्या डेफिनेशन नंतर आपण पाहणार आहोत टॅक्सा म्हणजे काय. ओके, टॅक्सा म्हणजे मराठीमध्ये याला म्हटलं तर एखाद्या विशिष्ट सजीवाच्या समूहाला दिलेलं नाव म्हणजे काय आलं, टॅक्सा. मराठीमध्ये काय समजून घ्या मित्रांनो, टॅक्सा म्हणजे काय तर एखाद्या सजीवाच्या समूहाला दिलेलं विशिष्ट नाव
म्हणजे काय आलं टॅक्सा. आणि ह्या टॅक्सामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात. बघा लक्षात ठेवा मित्रांनो, काय आहे टॅक्सा हा इम्पॉर्टंट शब्द आहे आणि त्या टॅक्सामध्ये काय आल्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आल्या. ओके, सो टॅक्सामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज आल्या. मग तुम्ही कॅटेगरीमध्ये जर बघितलं मग बघा, मग टॅक्सामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात. टॅक्सा म्हणजे काय तर द नेम गिवन टू ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. बरोबर आहे, काय ना द नेम गिवन टू ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे एखाद्या विशिष्ट सजीवाच्या समूहाला दिलेलं नाव म्हणजे काय आलं मित्रांनो टॅक्सा. मग त्या टॅक्सामध्ये कॅटेगरीज येतात. बरोबर आहे. मग बघा वीट हा एक टॅक्सा झाला, मॅमल्स हा एक टॅक्सा झाला, राईस, प्लांट्स, ॲनिमल्स. बरोबर आहे, म्हणजे गहू, जे गहू असतात त्यांचा एक ग्रुप आहे. मॅमल्स जे मॅमेलियन ॲनिमल्स आहेत त्यांचा एक ग्रुप केलेला आहे. राईस वेगळा आहे. प्लांट्स जे क्लोरोफिल बिअरिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते प्लांट्स आहेत. ॲनिमल्सचं जनरल कॅरेक्टरिस्टिक्स वेगळं आहे. अशा पद्धतीनं काय असणार आहे सजीवांच्या समूहाला दिलेलं नाव म्हणजे काय आलं टॅक्सा. सो द नेम गिवन टू ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. नेक्स्ट बट, काय म्हटलंय बघा बट डॉग. ओके, डॉग मध्ये डॉग काय आहे मॅमल्स आहे. मॅमल्स कशामध्ये येतात ॲनिमल्स. बरोबर आहे, म्हणजे डॉग हा मॅमल्स मध्ये क्लासिफाय केला जातो. म्हणजे क्लासिफिकेशनच्या मध्ये किंवा क्लासिफिकेशन मध्ये डॉग हा मॅमल्सच्या अंडर येतो आणि मॅमल्स हा ॲनिमल्सच्या अंडर येतात. हे काय झाले सगळे डॉग, मॅमल्स, ॲनिमल्स आर द टॅक्सा ॲट डिफरंट लेवल्स. हे सगळे काय झाले वेगवेगळ्या लेवलचे टॅक्सा झाले. मग ह्या दोन्हीवरून आपण क्लासिफिकेशनची डेफिनेशन काय सांगू शकतो. व्हॉट इज मीन बाय क्लासिफिकेशन ग्रुपिंग एनिथिंग इन कॉन्व्हिनियंट कॅटेगरी बेस्ड ऑन सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस. ओके, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं आपण काय करणार आहे तर ग्रुपिंग करणार आहे. ओके, त्याच्या कॉन्व्हिनियंट कॅटेगरीवरून. बरोबर आहे. सो ग्रुपिंग एनिथिंग इन कॉन्व्हिनियंट कॅटेगरी, त्याच्या कॉन्व्हिनियंट कॅटेगरीमध्ये वरून नाही. बघा ग्रुपिंग एनिथिंग इन कॉन्व्हिनियंट कॅटेगरी बेस्ड ऑन सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस म्हणजे काय करायचं बघा, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आहेत. ओके, मग त्या सजीवांचं काय करायचं ग्रुपिंग करायचं आहे. कशावरनं त्याच्या सिमिलरिटीज अँड डिफरन्सेसवरून. म्हणजे समानतेवरून आणि विविधतेवरून त्याचं ग्रुपिंग करायचं त्या त्या कॉन्व्हिनियंट कॅटेगरीमध्ये. त्याला काय म्हणायचं आहे क्लासिफिकेशन. सो शॉर्टकट काय आला किंवा शॉर्टमध्ये डेफिनेशन ऑलरेडी आपण हे सगळं क्विक रिव्ह्यू बघतोय फास्ट. बरोबर आहे. सो ग्रुपिंग एनिथिंग इन कॉन्व्हिनियंट कॅटेगरी बेस्ड ऑन सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस इज कॉल्ड एज द क्लासिफिकेशन. And most important thing is that the classification term was coined by A.P.D. Candolle. A.P.D. Candolle या सायंटिस्टनं क्लासिफिकेशन ही टर्मिनॉलॉजी शोधून काढलेली आहे. त्याच्यानंतर बघा वाय क्लासिफिकेशन इज इसेन्शियल. बघा वाय क्लासिफिकेशन इज इसेन्शियल आहे. बरं, वर्गीकरण करत असताना वर्गीकरण करणं हे का गरजेचं आहे त्याचं कारण बघा. तुम्हाला माहित आहे बायोडायव्हर्सिटी. सो ऑन अवर अर्थ 1.7 to 1.8 मिलियन स्पेसिस आर प्रेझेंट. आपल्या पृथ्वीवरती 1.7 to 1.8 मिलियन स्पेसिस प्रेझेंट आहेत. मग ते सगळे लक्षात ठेवणं हे काय आहे आपल्यासाठी अवघड आहे. म्हणजे कितीही हुशार असला किंवा कितीही तज्ज्ञ असला तरी ते सगळे लक्षात ठेवू शकत नाही. म्हणून क्लासिफिकेशन गरजेचं आहे. मग इथं दिलेलं आहे वाय क्लासिफिकेशन इज इसेन्शियल. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट बघा मित्रांनो, टू नो व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. पहिला पॉईंट सोपा आहे बघा. आपल्याला माहीत असायला पाहिजे की वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती. ओके, मग तुम्ही याच्यामध्ये दिलेलं आहे टू नो व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आणि प्राणी माहीत करून घेण्यासाठी क्लासिफिकेशन गरजेचं आहे. बरोबर आहे. टू हॅव रेफरन्स सिस्टम फॉर ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स. बरोबर आहे. जेवढे सगळे वेगवेगळे वनस्पती आणि प्राणी आहेत त्यांची रेफरन्स सिस्टम तयार करून ठेवायची आहे जेणेकरून पुढच्या पिढीला ते पुन्हा डबल अभ्यास करण्याची गरज नाही. ते अभ्यास करत असताना त्याच्या पुढचा अभ्यास करतील. त्याच्यानंतर टू डू नॉमिनिक्लेचर. नॉमिनिक्लेचर्स, नोमेन्स मीन्स नेम, क्लेचर्स मीन्स टू कॉल. बरोबर आहे. नॉमिनिक्लेचर्स हा सुद्धा ग्रीक वर्ड आहे. नोमेन म्हणजे नेम, क्लेचर्स मीन्स टू कॉल. एखाद्या सजीवाला आपण विशिष्ट नावानं हाक मारतो म्हणजे त्याचं आपण नॉमिनिक्लेचर केलेलं असतं. मग जेवढे सगळे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत त्यांचं काय करायचं आहे नॉमिनिक्लेचर करायचं
आहे. अँड टू स्टडी फायलोजेनी, फायलोजेनीचा अभ्यास करायचा. फायलोजेनी म्हणजे इव्हॉल्युशनचा अभ्यास करायचा आहे. ओके, इव्हॉल्युशन म्हणजे कुठला लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशापासून इव्हॉल्व झालेला आहे, हे सगळं माहीत करून घेण्यासाठी क्लासिफिकेशन गरजेचं आहे. ओके, हे एवढं सगळं माहीत करून जर घ्यायचं असेल आपल्याला तर क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. जर क्लासिफिकेशन केलं गेलं नाही तर काय होईल बघा. ओके, समजा आपण बाजार आणायला गेलो आणि बाजार आणत असताना फक्त वेगवेगळ्या प्रकारचे शेंगा घेतले आपण. ओके, म्हणजे पॉट्स घेतले, शेंगा घेतल्या, बरोबर आहे. माझ्याजवळ एक पिशवी आहे आणि मी बाजार आणायला गेलो. बाजार आणायला गेल्यानंतर काय केलं तर गवारी त्यातच, चवळी त्यातच, बरोबर आहे. त्याच्यानंतर पावटा त्यातच, वाटाणा त्यातच, घेवडा त्यातच, सगळे एका पिशवीत मी जर भरून आणलं आणि घरामध्ये दिली तर काय होईल मित्रांनो? येतील का घरामध्ये? मला घेणार नाहीत, कारण सगळ्या शेंगा मी एकत्र केल्यामुळं घरामधली जी माणसं आहेत त्यांना काय असणार आहे? प्रॉब्लेम असणार आहे. म्हणजे प्रत्येक शेंग ही वेगळी करून त्यांना हे करा, सगळ्या वेगवेगळ्या शेंगांची ते एकत्र भाजी करू शकत नाही. मग त्यासाठी पुन्हा त्यांना ती पिशवी ओतून प्रत्येक शेंग ही वेगळी करत बसावं लागणार आहे. मग आपण सुद्धा तिथं काय बघा, हे योग्य आहे का? नाही, अयोग्य आहे. ओके, म्हणजे पुढे त्रास होणार आहे त्याचा, बरोबर आहे. मग तो त्रास आपण अवॉइड करण्यासाठी आपण काय करत असतोय तर ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा घेत असतोय, म्हणजे शेंगा असलेल्या भाज्या घेत असतोय, त्यावेळेला आपण काय करणार आहे तर गवारी वेगळ्या पाऊचमध्ये, बरोबर आहे. त्याच्यानंतर चवळी वेगळ्या पाऊचमध्ये, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण घेवडा वेगळ्या ठिकाणी, पावटा वेगळ्या ठिकाणी. म्हणजे काय असणार आहे, वेगवेगळ्या पिशवी आपण जर हे केलं तर सोपं जाणार आहे. म्हणजे आपण तिथं सुद्धा काय करत असतोय? क्लासिफिकेशन. किंवा एखादी लायब्ररी बघा, बरोबर आहे. एखादी खूप मोठी लायब्ररी, जवळपास त्याच्यामध्ये 5 किंवा 6 लाख जर पुस्तकं असतील, बरोबर आहे. एखादं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजमध्ये जर 5-6 लाख पुस्तक असतील त्या लायब्ररीमध्ये, आणि त्या लायब्ररीमध्ये पुस्तकं हॅपॅझार्डस मॅनरमध्ये पडलेली असतील, अस्ताव्यस्त पडलेली असतील, बरोबर आहे. असा ढीग लागलेला असेल आणि मी तुम्हाला जर सांगितलं की जावा आणि 11वीचं बायोलॉजीचं मला पुस्तक आणून द्या, तर तुम्ही म्हणणार मी विकत घेऊन देतो, मी त्या लायब्ररीमध्ये जात नाही. कारण ती लायब्ररी कशी आहे? अस्ताव्यस्त लायब्ररी आहे, बरोबर आहे. आपण त्याच्यामध्ये का जाणार नाही मित्रांनो? तर त्याच्यामध्ये आपल्याला 11वीचं पुस्तक हे सापडायला खूप त्रास होणार आहे, बरोबर आहे. मग लायब्ररी ही कुठल्या कॉलेजची अरेंज कशा पद्धतीने केलेली असते मित्रांनो? तर तुम्ही जर बघितलं तर एखादी मोठी लायब्ररी असेल कॉलेजची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे? तुम्ही ज्या वेळेला लायब्ररीमध्ये एंट्री कराल त्यावेळेला तुम्हाला 2 सेक्शन बघायला मिळतील, सिनियर कॉलेज आणि ज्युनियर कॉलेज. ओके, तुम्हाला तुमच्या वर्गाचं 11वीचं पुस्तक आणायचं आहे बायोलॉजीचं, मग तुम्ही कशामध्ये जाणार आहे? सिनियरमध्ये न जाता तुम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये जाणार आहात, ज्युनियर कॉलेजच्या सेक्शनमध्ये जाणार आहात लायब्ररीच्या. ज्युनियर कॉलेजच्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला 3 पार्टिशन बघायला मिळतील. एक आहे ते आर्टचा लायब्ररी वेगळी असणार आहे, कॉमर्सची लायब्ररी वेगळी असणार आहे, सायन्सची लायब्ररी वेगळी असणार आहे. मग तुम्ही सायन्समध्ये आहात त्यामुळे सायन्सच्या लायब्ररीच्या सेक्शनमध्ये जाल. सायन्स लायब्ररीच्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा तिथं वेगवेगळ्या क्लासेसचे सेक्शन मिळेल. म्हणजे 11th क्लास आणि 12th क्लासचं सेक्शन बघायला मिळेल. 11th क्लासमध्ये तुम्ही जाणार आहात आणि त्याच्यामध्ये अनेक सब्जेक्ट्स असतील, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, मराठी, इंग्रजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, अशी तुम्हाला वेगवेगळे पार्टिशन बघायला मिळते. मग तुम्ही काय करणार आहात? 11वीमध्ये पुन्हा बायोलॉजीच्या सेक्शनमध्ये जाणार आणि मग पुन्हा त्या 11वीचं पुस्तक उचलणार आहात, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही लायब्ररीमध्ये एंट्री केली, लायब्ररीमध्ये गेल्यानंतर तुम्ही पुन्हा कशामध्ये गेला? ज्युनियर सेक्शनमध्ये गेला, ज्युनियर सेक्शनमध्ये पुन्हा 11वी 12वी 11वी सेक्शनमध्ये गेला. 11वीमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या सब्जेक्टचे सेक्शन आले, त्या सब्जेक्टच्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही बायोलॉजीचं पुस्तक घेतलं. ही जी लायब्ररी आहे, ह्या लायब्ररीचं जे अरेंजमेंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा कशाचा वापर केलेला आहे? क्लासिफिकेशनचा वापर केलेला आहे, बरोबर आहे. किंवा आपल्याला बघा मोठमोठे मॉल्स असतात, त्याच्यामध्ये जायला आवडतं आपल्याला. का आवडतं? कारण त्याच्यामध्ये जे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत ते वेगवेगळ्या सेक्शनमध्ये ठेवलेले असतात, त्यामुळं आपल्याला तिथं जाऊन खरेदी करायला आवडतं. ओके, समजा तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला आणि खरेदी करत असताना असं सापडलं तर समजा बिस्किट पॉकेट तिथंच, चपला तिथंच, सॉक्स त्याच्यातच, पुन्हा कपडे तिथंच बघायला मिळतील तुम्हाला. ओके, किंवा जे स्टेशनरी असेल ते त्याच्यामध्येच एकत्र सगळं असेल तर तुम्ही तिथं जाणार, परत खरेदी करायला जाणार नाही. पण मॉल्समध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर वेगवेगळे सेक्शन्स आहेत आणि त्या वेगवेगळ्या सेक्शनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू बघायला मिळतात. त्या मॉल्समध्ये सुद्धा क्लासिफिकेशन हे
वापरलेलं आहे. सो इन शॉर्ट व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू दॅट क्लासिफिकेशन इज इसेन्शियल इन आवर डे टू डे लाईफ. ओके, थोडक्यात आपल्याला काही सांगायचं आहे किंवा काही समजून घ्यायचं आहे मित्रांनो, तर हे जे क्लासिफिकेशन्स आहे ते आपण रोजच्या रोज वापरतो, बरोबर आहे. म्हणून क्लासिफिकेशन हे गरजेचं आहे. वाय क्लासिफिकेशन इज इसेन्शियल या पॉईंट नंतर आपण बघणार आहोत ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्लासिफिकेशन्स. क्लासिफिकेशनचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, आपल्याला क्लासिफिकेशन हे का करायचं आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, हा पॉईंट बघणार आहोत ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्लासिफिकेशन्स. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट फ्रॉम द सिलेबस. बघा, टू गिव्ह सायंटिफिक नेम ऑर नॉमिनिक्लेचर. जेवढे सगळे सजीव आहेत, जेवढ्या सगळ्या सजीवांचा आपण अभ्यास करणार आहोत त्यांना सायंटिफिक नेम किंवा त्यांना शास्त्रीय नाव द्यायचं आहे, त्यांचं नॉमिनिक्लेचर करण्यासाठी आपण क्लासिफिकेशन करणार आहोत किंवा क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, टू नो नेम अफिनिटी जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन्स ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिझम्स. जेवढे वेगवेगळे सजीव आहेत जेवढे वेगवेगळे सजीव आहेत त्यांचं नाव माहीत करून घ्यायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. ॲफिनिटी म्हणजे आत्मीयता, मराठीमध्ये शब्द त्याचं मिनिंग जर बघितलं आत्मीयता. ओके, एखाद्याबद्दल आपल्याला आत्मीयता असल्याशिवाय आपण त्याचा काय असणार आहे, त्याच्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याचं हॅबिट आहे किंवा त्याचं काय म्हणू शकतो आपण या ठिकाणी, त्याचं जे हॅबिट आहे किंवा त्याची जी वागणूक आहे हे आपण समजून घेऊ शकत नाही. ज्यावेळेला त्या सजीवाबद्दल आपल्याला आत्मीयता असेल त्यावेळेला आपण सगळ्या त्याच्या गोष्टी माहीत करणार आहोत. मग टू नो नेम्स, वेगवेगळ्या सजीवांचं नाव माहीत करून घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर ॲफिनिटी माहीत करून घ्यायची आहे, म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्याला आत्मीयता असायला पाहिजे जेणेकरून आपण त्यांच्या जवळ जाऊन त्यांचा वेगवेगळा अभ्यास करणार आहे. जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन्स माहीत असायला पाहिजे. जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन्स म्हणजे कोणता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कुठं सापडणार आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं ऑब्जेक्टिव्ह आहे टू फाइंड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. जेवढे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स हा माहीत असणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल मेडिसिनल प्लांट, औषधी वनस्पती हे इकॉनॉमिक आहेत. हे माहीत कसं झालं तर पूर्वी त्या ह्याचा स्टडी केलेला आहे, त्या प्लांटचा स्टडी केला आणि नंतर समजलं की हे जे प्लांट आहे किंवा एखादं प्लांट आहे ते एखाद्या रोगावरती काय आहे उपयोगी आहे. म्हणजे आपण त्याचा स्टडी केल्यानंतर माहीत झालं ना, म्हणजे एखाद्या सजीवाचा किंवा एखाद्या वनस्पतीचा अभ्यास केल्यानंतर माहीत झालं की हे मेडिसिनल प्लांट आहे आणि मेडिसिनल प्लांट आहे हे माहीत झाल्यानंतर आपल्याला त्याची इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स समजलं. ओके, सो टू फाइंड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्लासिफिकेशन टू स्टडी फायलोजेनी. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं आपल्याला काय माहीत करून घ्यायचं आहे, फायलोजेनी माहीत करून घ्यायचं आहे. दॅट मीन्स विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज ओरिजिनेटेड फ्रॉम विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, म्हणजे कोणता सजीव कुठल्या सजीवांमध्ये कशापासून कुठला सजीव कुठल्या सजीवामध्ये कन्वर्ट झालेला आहे किंवा आपण आपल्याला होमोसॅपियन जेवढे आहेत किंवा जेवढे ह्युमन बिंग्स हे जेवढे ह्युमन बिंग्स आहेत असं म्हटलं जातं की हे सगळे एप मॅन होते आणि ते इट वॉज ओरिजिनेटेड फ्रॉम द मंकी. म्हणजे एप मॅन पासून किंवा माकडांपासून आपण तयार झालोय. हे कशामुळे समजतं तर त्याचं फायलोजेनीचा स्टडी केल्यामुळं. मग फायलोजेनीचं स्टडी करणं हे सुद्धा क्लासिफिकेशनचं ऑब्जेक्टिव्ह आहे. अँड लास्ट, टू हॅव रेफरन्स सिस्टम फॉर सायंटिस्ट टू स्टडी. म्हणजे वेगवेगळ्या सजीवांचा अभ्यास करायचा, त्यांची माहिती लिहून घ्यायची, बरोबर आहे, त्याचं क्लासिफिकेशन करायचं, त्याचं डिस्क्रिप्शन्स करायचं, त्या प्रिझर्व करायच्या जेणेकरून त्याची रेफरन्स सिस्टम तयार होईल. ओके, जेणेकरून भविष्यामध्ये पुढचा एखादा व्यक्ती जर त्याच सजीवावरती जर अभ्यास करणार असेल तर ती माहिती त्याला उपयोगी पडेल. अशा पद्धतीने रेफरन्स सिस्टम डेव्हलप करून ठेवायची आहे. हे सुद्धा क्लासिफिकेशनचं एक ऑब्जेक्टिव्ह आहे.